पडलेली रेश्मा काळेंच्या संदर्भात काय निर्णय झालेला आहे? महायुतीची बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे. सगळे आमदार महायुतीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. फक्त गुलाब भाऊ आहेत ते जे आज नाही आहेत या ठिकाणी. अनिलदादा राष्ट्रवादीचे आमदार आहेत, ते मुंबईला आहेत बैठकीसाठी. राष्ट्रवादीचे त्यांनी फोनवरून सांगितलेलं आहे. आणि मुक्ताईनगरचे चंदू पाटील आमदार आहेत, ते सुद्धा मुंबईला त्या ठिकाणी गेलेले आहेत. महत्त्वाच्या कामासाठी त्यांचाही फोनवर बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं सकाळपासून 2-3दा बोलणं झालं. माननीय उदयजी सावंत आहेत, शिंदेसाहेबांचं बोलणं झालेलं आहे. नाशिकचा प्रश्न आता सुटलेला आहे, त्यामुळे आता जळगावला सुद्धा आम्ही माघार घेऊ असं शिंदेसाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि आज म्हणून ही बैठक तातडीने आम्ही या ठिकाणी बोलवलेली होती. सगळ्यांमध्ये व्यवस्थित सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली आहे. पुढची रणनीती, कारण इथे कोणी शिल्लकच राहिलेलं नाही तसं पाहिलं तर. आता ही पण निवडणूक आता सरळ झालेली आहे. उद्या गुलाब भाऊ या ठिकाणी येतील मुंबईहून, आणि त्यानंतर आम्ही बसून त्या उमेदवार आहेत काळे, मिसेस काळे, रेश्मा काळे, तर त्या आपला जाहीर माघार या ठिकाणी घेतील. आणि त्यानंतर मग 17 तारखेला निवडणूक आहे. मला वाटतं सगळी एकतर्फी निवडणूक होईल. 18 तारखेला असं म्हणायचं का? शिंदेसाहेबांनीच सांगितलेलं आहे. माननीय शिवसेनेचे नेते शिंदेसाहेबांचं माझं बोलणं झालेलं आहे. गुलाब भाऊंचं माझंही बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे फक्त नाशिकचा तिढा होता, तो सुटल्यावर हा सुटणार होता, त्यामुळे आता तिथला प्रश्न सुटलेला आहे. त्यामुळे आता इथे काही अडचण राहिलेली नाही. नाही, त्यांचा आमचा काही संपर्क नाही. मी म्हटलं गुलाब भाऊ उद्या आल्यावर, गुलाब भाऊ इथले पालकमंत्री आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, ते म्हणे मी उद्या त्यांना बोलून घेतो, त्यानंतर हा निर्णय होईल. त्यानंतर आणखी 2 उमेदवार रिंगणामध्ये राहणार आहेत. एक अपक्ष उमेदवार आहेत, एक महाविकास आघाडी, ते संपर्कामध्ये आहेत. घडामोडी घडल्या, गोकुळ गीतेंना समजवण्यात यश आलं, पण त्यामध्ये मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ते गैरहजर असल्याचं पाहायला मिळते. कुठेतरी भुजबळ नाराज आहे, कारण गराडे भुजबळमधली दरी जी आहे ती वाढली आहे. नाही, भुजबळ साहेबही आपल्याला कल्पना आहे, काल कार्यक्रम होता त्यामुळे ते मुंबईला होते, काल तिथे नव्हते. त्यामुळे आता कुठेही तिथे अडचण राहिलेली नाही. सगळ्यांमध्ये एकमत आहे. स्वतः राष्ट्रवादीच्या नेते आहेत, वहिनीसाहेब, त्यांच्याशी माझंही बोलणं झालेलं आहे. शिंदेसाहेबही बोललेले आहेत, आणि तिन्ही नेते एकत्र बसून बैठकी झालेल्या आहेत. फक्त इथला नाशिकचा आणि जळगावचा तिढा होता, तो सुटलेला आहे. इथले दोन्ही जे उमेदवार आहेत, उर्वरित उमेदवार, ते संपर्कात असल्याचं तुम्ही म्हणताय, त्यांची पण नागरिकांसाठी प्रयत्न करतात. ते प्रयत्न नाही, पण ते निश्चित त्यांनाही माहिती आहे की आता ही निवडणूक एकतर्फी आहे, त्यामुळे ते सुद्धा मला वाटतं पाठिंबा देतील.